शहादा तालुक्यातील अस्लोद येथे विविध योजनेअंतर्गत विकास कामांचं भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आले। या भूमिपूजनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या विकास कामांना प्राधान्य देताना अस्लोद परिसरातील विकास कामांसाठी लवकरच 2 कोटीपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं डॉ. मोरे यांनी सांगितलंय। तालुक्यातील अस्लोद येथे सर्वसाधारण यात्रा विकास योजनेअंतर्गत नागेश्वर महाराज मंदिर परिसरात 15 लाख रुपये खर्चाचं पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच गावात समाज मंदिर व कॉन्क्रीट रस्ते बनविणे आदी कामांचं भूमिपूजन डॉ. अभिजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। या सर्व कामांना पालकमंत्री नामदार अनिल पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला। या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, मोहन शेवाळे, पंचायत समिती सदस्या ललिता बाविस्कर, सरपंच सुशीला भिल, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाविस्कर, उपसरपंच विलास पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सीताराम पावरा, डॉ. सेलचे डॉ. जितेंद्र भंडारी, डॉ. नितीन पवार, तालुका अध्यक्ष माधव पाटील, शहादा शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर, संजय खंदारे, मंदाण्याचे उपसरपंच शरद साळुंके, दिनेश पवार, प्रशांत पटले, DM पवार, छोटू कुवर आदी उपस्थित होते। डॉ. अभिजित मोरे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस विकास कामांना प्राधान्य देणारा पक्ष आहे। सर्वसामान्य जनतेची कामे व्हावीत यासाठी पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष कृतीवर भर देणारे नेते आहेत। सत्तेच्या माध्यमातून विकास कामे अधिक जलद गतीने होतात, त्याचा प्रत्यय अस्लोद येथील ग्रामस्थांनी अनुभवल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। लवकरच परिसरात पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी भरीव तरतूद करण्यासाठी प्रयत्न करणार राहणार असल्याची ग्वाही दिली आहे। प्रास्ताविकातून राजेंद्र बाविस्कर म्हणाले की जिल्ह्यात सध्या द्वेषाचं राजकारण सुरू असून राजकारण विरहित विकास कामांना प्राधान्य देणं गरजेचं आहे। अस्लोद येथे विकास कामांसाठी सातत्यानं पाठपुरावा करून देखील यश मिळत नव्हते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होताच गावात विकास कामांना चालना मिळाली। याचं श्रेय राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना जातं। हल्ली पंचायत समिती सदस्यांपेक्षा गावाचा सरपंच होणं कधीही चांगलं असल्याचं बाविस्कर म्हणाले। आभार दीपक गिरासे यांनी मानले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। MDTV साठी श्याम पवार, शहादा।